नमस्कार रसिक श्रोते हो. डबीर सरांचा एक तसबीर नावाचा काव्यसंग्रह होता. त्यात सर मी असं वाचलं की तुम्ही लिहिलं की सुरेश भटांनी 2दा तुम्हाला इस्लाह केला. तर हा संग्रह माझ्या काही मित्रांच्या वाचनातही आला आणि त्यांनी मला विचारलं की अरे इस्लाह म्हणजे नक्की काय. तर मी त्यांना सांगितलं की आता ऑथॉरिटीलाच विचारूया आणि यावर एक चांगला एपिसोड होऊ शकेल. नक्कीच. तर आज आपण याच्यावर सविस्तर चर्चा केल्यास चांगलं होईल. इस्लाह म्हणजे गझल किंवा शेर जो त्या कवीने लिहिला आहे तो अधिक चांगल्या होण्यासाठी केलेली सुधारणा हा साधा अर्थ झाला. त्याला आपण हिंदीमध्ये संशोधन किया असं म्हणतात. मराठीत संशोधनचा अर्थ जरा वेगळा होतो आणि उर्दूमध्ये त्याला इस्लाह म्हणतात. संस्कृत शब्द वापरायचा झाला तर परामर्श घेतला असं आपण म्हणू शकतो. आता इस्लाह ही तर व्याख्या म्हणून ठीक आहे. अच्छा. पण इस्लाममध्ये नक्की काय काय बघितलं जातं तर इस्लाममध्ये बघा पहिली गोष्ट म्हणजे त्या शेराचं मीटर निर्दोष आहे का. सवियत गंगा आहे भुजंग प्राय जे काही असेल ते लगा गा गा म्हणजे ते त्यांनी बरोबर सांभाळलेलं आहे का. मीटर निर्दोष आहे का. त्याच्यानंतर त्या रदीफ काय आहे का आणि असल्यास तो काय आहे. रदीफ नसला तरी चालतो पण असल्यास तो काय आहे त्याचा योग्य वापर केला आहे का. त्याच्यानंतर काफिया काय आहेत. काफिया म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे आपण ज्याला पूर्वयमक म्हणतो तर काफिया आणि आलामत चुकलेली तर नाही ना. काफिया आणि आलामत हे बरोबर पाळलेले आहेत का नियमाप्रमाणे आहेत का नाही. आणि त्या गझलेचा भाव किंवा मूड किंवा आशय काय आहे. कारण गझलमध्ये असं आहे बघा हा फार एक मोठा गैरसमज आहे की कुठल्याही गझलमध्ये कुठल्याही विषयाचा शेर चालतो विषयांतर होऊ शकतं. एका गझलेमध्ये वेगळ्या वेगळ्या विषयाचे शेर येतात पण त्या सगळ्यांचा मूड एकच असावा. म्हणजे असं नाही की तुम्ही एक शेर लिहिला की त्याच्यामध्ये प्रेमाची महती गायलेली आहे आणि त्याच गझलेतला पुढचा शेर असा आहे की त्या प्रेमाला नावं ठेवलेली आहेत. असे असं नुसतं मूड त्यांचा की एक बाबा आपण म्हणतो मूड म्हणजे काय तर मला असं सांगता येणार नाही पण कळतो आपल्याला की याचा मूड कसा आहे. तर तो मूड सांभाळायला लागतो. तर म्हणून त्याचा आशय आणि विषय हे सांभाळलेले आहेत की नाही हे सर्वसाधारणपणे बघितलं जातं. म्हणजे आता कधी कधी काय असं होतं की सहसा उस्ताद शायर जो असतो ज्याच्याकडे तो शिकत असतो तो त्याला आपल्या शिष्याला इस्लाह करून देतो त्याची तपासून देतो. पण बऱ्याच वेळा असं होतं की उस्ताद शायरसुद्धा स्वतःसुद्धा इस्लाह करतच असतात. इस्लाह काही फक्त गझलेपुरता मर्यादित आहे असं नाही. पाडगावकरांनी असं लिहिलं की मला जी कविता सुचते प्रथम तिचा पहिला खरडा मी डायरीत लिहिलेला असतो आणि त्याच्यानंतर मी पुन्हा ती वाचत जातो. त्याला ते परिष्करण शब्द वापरतात आणि मी परिष्करण करतो. ते प्रत्येक परिष्करणाची माझ्या डायरीत तारखेवार नोंद आहे. आणि असं करत मग ती जेव्हा अगदी कविता जी प्रसिद्ध झाली ती काय होती आणि मूळ काय होती हे सगळे मी प्रत्येक कवितेचं माझ्याकडे रेकॉर्ड असतं. म्हणजे तर त्याला असा हा परामर्श किंवा परिष्करण या अर्थाने सुद्धा इस्लाह उभं. आता याचं तुम्हाला कवीने स्वतःला केलेला इस्लाम किंवा परामर्श याचं उत्तम उदाहरण देतो मी. सगळ्यांना तुम्हाला ती माहिती आहे तो शेर उमराव जानमधली शहरयादची गाजल आहे म्हणजे की बस एक बार मेरा कहा मान लीजिए वगैरे त्याचं मूळ जो शेर आहे हां ते त्यांचा तो मूळ शेर आहे असा की दिल ही नहीं हुजूर मेरी जान लीजिए. दिल ही नहीं हुजूर मेरी जान लीजिए बस एक बार मेरा कहा मान लीजिए. मग त्यांनी केलं ते की दिल चीज क्या है आप मेरी जान लीजिए. आता बघा ह्याच्यानंतर किती तो शेर एकदम बदलला आणि एकदम लोकप्रिय झाला. म्हणजे आता कसं आहे मी सांगतो समजा एखाद्या शायरांनी आपल्या उस्तादकडे आपला काहीतरी एक म्हटलं तो घेऊन गेलेला आहे. त्यांनी असं लिहिलं आहे बस अपना ही गम देखा है. बस अपना ही गम देखा है तूने कितना कम देखा है. आता तसं हा शेर ठीक आहे म्हणजे त्यात काही फार हे नाही पण ज्याला परिसस्पर्श म्हणतात गुरुचा तो केल्यानंतर हा शेर असा झाला की तुमने अपना गम देखा है तुमने अपना गम देखा है तुमने कितना कम देखा है. तर हे हा तुझा एक टच होतो म्हणजे आणि त्याची खयाल नाही बदललेला. पण सर ही जी इस्लाह करण्याची म्हणजे गुरु परंपरा ज्याला म्हणतात ती परंपरा किंवा प्रथा कधी अस्तित्वात आली असेल असं नक्की सांगता येणार नाही. पण माझा अंदाज असा आहे की फार पूर्वीपासून ही परंपरा अशासाठी अस्तित्वात आली की जेव्हा छपाईची साधनच नव्हती. सगळ्यात आपली साहित्याची परंपरा जी ती मौखिक आणि पाठांतरावर होती. त्यामुळे उस्तादांच्या गझला वाचणं
किंवा या विषयावरची पुस्तकं वाचणं आणि स्वतःचं शिकणं हे शक्यच नव्हतं. त्याच वेळा ह्या गोष्टी म्हणून ती गुरुपरंपरा सुरू झाली की बाबा दुसरा कोण सांगणार आहे बरोबर आहे काय चूक आहे, म्हणून ते अस्तित्वात आलं. आणि बघा त्याच वेळा नाममुद्रा म्हणजे तखल्लुससुद्धा अस्तित्वात आला. तो पण नाव गालिब म्हणजे नाव गुमतो किंवा आपल्याकडे नामा म्हणे तुका म्हणे याला नाममुद्रा म्हणतो आपण. तर कोणाचं आहे हे सुद्धा त्याच्यात तो नमूद करून ठेवायचा, कारण काही साधनच नाही ना की कळायला लोकांना कळण्यासाठी. तर त्या पद्धतीने ती मौखिक परंपरेतून हे आलेलं आहे. सर मग आजच्या काळात ही गुरु परंपरा रिलेव्हंट आहे किंवा आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतं का? नाही, अगदी स्पष्ट सांगायचं तर मला असं वाटतं की गुरु परंपरा गझलमध्ये तरी, कारण संगीतात कदाचित असेल आवश्यक, पण गझलमध्ये तरी गुरु परंपरा आज आवश्यक आहे असं मला वाटत नाही. का बरं? कारण असं आहे की बघा की आज तुम्हाला सगळी साधनं उपलब्ध आहेत, तुम्ही स्वतःचा अभ्यास करू शकता आणि लिहू शकता. बरं, पूर्वीची गुरु परंपरा जी होती ना प्राचीन काळी किंवा अगदी काही वर्षापूर्वीपर्यंत उर्दूमध्ये एवढी जाचक होती की शिष्याने कुठलीही रचना गुरुनी ओके केल्याशिवाय प्रसिद्ध करायची नाही. गुरुनी परवानगी दिल्याशिवाय त्यांनी कुठल्याही मुशायरात द्यायचं नाही. गुरु जी सांगेल तीच गझल त्यांनी मुशायरात वाचायची वगैरे, इतके ते त्यांचे नियम असे कडक होते. आता तसं कोणाला इतकं म्हणजे पत्रास ठेवत नाही आली असं म्हटलं तरी चालेल. आणि मला असं वाटतं की आज तरी गुरुपरंपरा आवश्यक नाही आहे. फक्त सुरुवातीला तुम्हाला बाबा वृत्त म्हणा याचा अभ्यास तुम्ही कोणाकडनं लघुगुरु कसं मोजायचे हे तुम्हाला अगदीच बेसिक जे आहे ते शिकावं. म्हणजे पण ते कार्यशाळा आता एवढ्या आपण पाहतो की गझलेच्या कार्यशाळा चालतात, लोकांचा रिस्पॉन्सही चांगला असतो त्याला. बघा, कार्यशाळेच्या बद्दल माझी काही मतं आहेत, म्हणजे की कार्यशाळा थोडी आवश्यक आजच्या काळात अशासाठी आहे की आज आपण शुद्धलेखनच विसरलो आहे. आणि जर तुम्ही शुद्ध लिहिलं नाही तर तुम्हाला लघुगुरु मोजताच येणार नाही किंवा तुम्ही चुकीचं काहीतरी मोजाल. त्यामुळे शुद्धलेखन शिकवण्यापासून जर तयारी असेल तर ती कोणीतरी तुम्हाला शिकवलंच पाहिजे. त्याच्यानंतर मग मात्रा कशा मोजायच्या हे पण त्यांना माहीत नसतं. विशेषतः जोडाक्षर आलं की गडबड करतात लोक मात्रा मोजताना. तर ह्या गोष्टी तुम्हाला सांगता येतात. किंवा वृत्त कुठली आहेत, त्यांचे चलन कसं आहे, मात्रिक छंद काय आहेत, ह्या जुजबी माहितीसाठी कार्यशाळा आवश्यक आहे. पण गझल कार्यशाळेत शिकवल्या जाऊ शकते याच्यावर माझा विश्वास नाही. आणि मला एक सांगा ना, सुरेश भटांसारखे महान गझलकार, त्यांचा गुरु कोणीच नाही. सुरेश भटांना अगदी जुजबी माहिती उर्दू गझलची, बाबा उर्दू गझलचं काय चलन आहे किंवा काय व्याकरण आहे, काय नियम आहेत, हे काही त्यांच्या मुसलमान मित्रांनी सांगितलं. ते काही त्यांचे गुरु नव्हते. नंतर सुरेश भटांनी स्वतःच हे करून गझल स्वतःच हे करून ते आपले महान होते, कारण मुळात त्यांच्याकडे ती प्रतिभा होती. त्यामुळे कार्यशाळेत शिकवून गझल येते असं नाही. त्यातला एक धोका सांगतो तुम्हाला. धोका काय होता की माफ करा मला, पण ज्यांना स्वतःलाच चांगली गझल लिहिता येत नाही अशी मंडळी जर शिकवायला लागली तर तो गोंधळ होणारच आहे. आणि त्याहीपेक्षा वाईट म्हणजे ह्या लोकांनी तंत्र शिकवलं आणि नावं आणि वृत्तांची नावं वगैरे यायला लागली की त्याला असा भ्रम होतो विद्यार्थ्याला की मला आता गझल यायला लागली. म्हणजे माझ्याकडे बरेच लोक हे करतात, मी काय एखादा शेर ऐकतो, सर हे वियतगंगा आहे. अरे वियतगंगा असू दे नाही तर बाबा काही असू दे ना, त्याचं काय प्रश्न आहे, तू गझल काय आहे हे तर बघा ती. पण त्यांना असं वाटतं की आपल्याला खूप ज्ञान आलं. हा एक धोका त्याच्यातून संभवतो. म्हणून मी थोडा त्याच्याबद्दल माझं मत वेगळं आहे. माझा एक मित्र, आता दिवंगत मित्र म्हणजे मनोहर रणपिसे, चांगले गझलकार होते. आणि त्याचं एक वाक्य मला नेहमी आठवतं. तो म्हणतो की कार्यशाळेत गझलकार तयार करणं म्हणजे एखाद्या कोचिंग क्लासमध्ये रवींद्रनाथ टागोर तयार करण्यासारखं. सर, या मुलाखतीच्या सुरुवातीलाच आपण उल्लेख केला की सुरेश भटांनी तुम्हाला 2दा इस्लाह केला. तर त्या 2 शेरांबद्दल काही सांगू शकतो? हो, नक्की. म्हणजे तसं मी बऱ्याच वेळा त्याच्याबद्दल बोललोही आहे, लिहिलंही आहे. पण पुन्हा एकदा सांगतो की मेनका मासिक वाचून मी गझल लिहायला प्रवृत्त झालो. आणि त्याच्यात सुरेश भटांचं सदर यायचं गझलिस्तान आणि भट निवडायची रचना आणि त्याच्यावर लेख असायचा त्यांचा. तर ते वाचल्यानंतर मी गझल लिहून बघितली आणि 3-4 गझला मी सुरेश भटांना पाठवून दिल्या मेनकासाठी. तर त्यातली एक गझल त्यांनी निवडली आणि त्यांनी एक मला पत्र लिहिलं. बरंच मोठं पत्र होतं, पण त्यातला महत्त्वाचा असा मुद्दा की ते म्हणाले, ही तुझी गझल मी मेनकासाठी घेतली आहे, त्याच्या मतल्यामध्ये मी थोडा बदल केला आहे, तो बघ, म्हणजे तुला कविता आणि गझल यातला फरक नेमका स्पष्ट होईल. तर माझा मूळ शेर असा होता
की हारलो प्रत्येक खेळी डाव तरी ना मोडला, मी कधी नशिबास माझ्या बोल नाही लावला. वरवर दिसायला हा शेर व्यवस्थित आहे, काही चूक नाही आहे त्याच्यामध्ये. पण भटांनी जो परिस्पर्श केला तो बघा, तो कसा आहे की हारलो प्रत्येक खेळी डाव तरी ना मोडला, बोल मी नशिबास माझ्या बोल केव्हा लावला. आता बोल या शब्दावर श्लेष झाला आणि त्याला एक बघा वजन आलं त्याचं. भट नेहमी असं म्हणायचं की शेराची दुसरी ओळ खणखणली पाहिजे, इतकी ताकदीने आली पाहिजे म्हणजे. तर तो म्हणजे आणि बघा हे मी जी लिहिलं ती कविता होती आणि आता हा शेर वाटतो. आधी म्हणजे मी कधी नशिबास माझ्या बोल नाही फ्लॅट स्टेटमेंट झालं होतं, त्याला आता एकदम एक जोर आला म्हणजे. आणि दुसरा त्यांनी माझा जेव्हा संग्रह पहिला प्रकाशित झाला लेहरा, त्याची प्रस्तावना भटसाहेबांनी दिली, तर त्याचं वाचन झालं माझ्या हस्तलिखिताचं. तर त्यावेळा माझा एक मतला असा होता की सारेच हे सोसायचे आहे किती. किती शीर्षकाची गजल होती. सारेच हे सोसायचे आहे किती, खोटेच हे हासायचे आहे किती. तर भट डोळे मिटून ऐकत होते एकदम. त्यांनी असं नाही, दुसरी ओळ त्यांनी सांगितली की सारेच हे सोसायचे आहे किती, खोटे हसू ताणायचे आहे किती. आता बघा एक त्याच्यात ताण निर्माण झाला, तो त्यांच्या भाषेत ती ओळ खणखणली. आणि अगदी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हासायचे आणि सोसायचे म्हणजे आलामत चुकली होती, ती पण आपोआप दुरुस्त. हा आणि हो, ती आलामत पण आपोआप निघून गेली. तुम्ही नेहमी गजलियत म्हणता, या इस्लामुळे ते बरोबर शेरांमध्ये गजलियत म्हणजे आपण म्हणतो बऱ्याच वेळा, पण काय साधा पण की इन्सानियत म्हणजे काय, इन्सान म्हणून इन्सान माणूस पण म्हणजे तसं गझल पण, गझलियत म्हणजे गझल पण, ज्या योगाने गझल पण वाटत. हे तेच आहे की आधी माझ्या ओळी कविता वाटत होत्या, आता ती गझल वाटत. गझल पण म्हणजे गझलियत. तर आता याच अनुषंगाने दोन पुढचे प्रश्न तुम्हाला विचारतो की इस्लाह कोणी करावा आणि कोणाला करावा. हे बघा, ज्याची खरोखरच गझलेवर हुकमत आहे किंवा एकूण काव्यावर हुकमत आहे त्यांनीच इस्लाह करायच्या भानगडीत पडावं. आता असं आहे की ज्याला स्वतःलाच गझलियत कळत नाही किंवा ज्याच्या स्वतःच्या गझलेमध्येच दम नाही, अशी माणसं जर शिकवायला लागली तर फारच म्हणजे गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. पण काय इलाज नाही त्याला. तर कोणाला करावा, तर ज्याला खरोखरीच गझल येते ना, फार महत्त्वाचं वाक्य आहे, ज्याला गझल येते आहे ना त्यालाच इस्लाह करावा. ज्याला गझलच येत नाही, ज्याला गझलचा खायलाच माहीत नाही, त्याला इस्लाह करू नये. कारण बाबा तू आधी बेसिक शिकून ये, तुला गझल लिहायला की मग ती आधी तू गझल लिही, मग ती अधिक चांगली कशी होईल हा इस्लाह आहे. गझल शिकवणं म्हणजे इस्लाह नाही. त्यासाठी तुम्हाला असं म्हणायचं का की ज्यांना नुसतंच तंत्र अवगत झालंय आणि गझल पाडतायत ज्याला म्हणतो, त्यांना इस्लाह करण्याच्या भानगडीत पडू नये असं. ज्यांना गझलचा खयालच समजत नाही त्यांना इस्लाह करूच नाही, कारण काय तो वाया जातो. आणखी याच्यामध्ये आणखी एक धोका आहे. काय होतं की एकदा ज्येष्ठ शायर झाला, त्याची जरा हुकमत आली, जरा तो पटापटा शब्द फिरवायला लागला की त्याला काय होतं, त्याला मोह होतो. आणि जो असा नौखा असतो ज्याला काहीच गझलचं फारसं हे नसतं, त्या माणसाचा तो शेरच बदलून टाकतो आणि आपला स्वतःचा शेर त्याला देतो. म्हणजे तर हे चूक आहे. याला इस्लाह नाही म्हणत. हां तू दे बाबा, त्याला तुझं शेर द्यायचं असेल तर दे, पण त्याला इस्लाह नाही म्हणत. इस्लाम म्हणजे खयाल. आता भटांनी माझा खयाल नाही बदलला, खयाल कायम ठेवून तो शेर अधिक चांगला करणं हा इस्लाह आहे. तो शेर बदलून टाकणं आणि नवा शेर देणं हा इस्लाह नाही. असं करू नका. आपण मुलाखतीच्या सुरुवातीला परामर्श हा शब्द वापरला इस्लाहासाठी, जो गझलकार स्वतःला इस्लाह करतो असं म्हणत होते. तर ते शहरयारचं जे उदाहरण तुम्ही सांगितलं उमरावजानच्या गझलमधलं, तर तसं तुमचं स्वतःचं एखादं उदाहरण तुम्ही सांगू शकता? अनेक आहे. मी सांगतो तुम्हाला, मी नोंद जरी ठेवली नाही तरी मी सुद्धा माझी गझल लिहिल्यापासून ती प्रसिद्ध होण्यापर्यंत सारखा त्याच्यामध्ये परत बघून त्याच्यामध्ये थोड्याफार सुधारणा करत असतो. मी स्वतः संगीतबद्ध केलेल्या कित्येक आपण रेकॉर्डिंग व्हायच्या आधी आपण शब्द फिरवलेले आहेत. म्हणजे तर पण पटकन मला आठवतो एक शब्द, तिने दिलेले फुला, माझा दुसरा संग्रह, आणि तो फार चांगला गाजला. तर त्याच्यात जी मूळ गझल होती ती अशी होती की हसतात शब्द माझे, रडतात शब्द माझे, हसतात शब्द माझे, रडतात शब्द माझे, माझ्या सवेचा आता झुरतात शब्द माझे. हा मूळ शेर होता माझ्या वहीत लिहिलेला.
कधीतरी मी तो प्रसिद्ध व्हायच्या आधी मी ते वाचता मी त्याला म्हणजे मला बदल सुचला. आणि आता बघा तो शेर किती चांगला झाला की हसतात शब्द माझे, रडतात शब्द माझे, आता तुझ्याच साठी झुरतात शब्द माझे. आणि मी तुम्हाला सांगतो बरं का काझेकर, अहो इतके म्हणजे मी सांगतो ह्याच संग्रहातली एक गझल म्हणजे या संग्रहासाठी लिहिलेली होती, पण मी या संग्रहात ती प्रसिद्ध करू शकलो नाही. ती पुढच्या संग्रहात प्रसिद्ध केली मी. की त्याचा मतला असा होता की दवात न्हाल्या फुलासारखी दिसायची ती, दवात न्हाल्या फुलासारखी दिसायची ती, खळखळणाऱ्या झऱ्यासारखी हसायची ती. वरवर बघता काही चूक नाही आहे, पण मला काय वाटायचं की इतकी मी त्या नाजूक वर्णन करतो आहे की दवात न्हालेलं फूल असतं ना तशी ती दिसते, इतकी नाजूक. हां, मग ती खळखळ नाही हसणार, तिचं हसणं खळखळणारं नाही. मग मला काही शब्द सुचत नव्हता म्हणजे. आणि पण मला तो खळखळणारा नकोही होता. मी सांगतो ती मी गझल बाजूला त्या संग्रहातनं वगळली मी. आणि मग बऱ्याच महिन्या आणि नंतर केव्हा तरी मी असं चालता हे आपलं राहून गेलं असं आणि एकदम मला ओढ आली की इतका साधा बदल आहे की पण आणि असंही नाही की तो शब्द काहीतरी अफलातून मी आणला. अगदी जवळचा शब्द आहे, बाजूचा शब्द आहे, पण तो आपल्याला सुचत नाही त्या काही काळ. तर दवात न्हाल्या फुलासारखी दिसायची ती, झुळझुळणाऱ्या झऱ्यासारखी हसायची ती. आता झुळझुळ हसणं हे त्याला किती संयुक्तिक झालं, खळखळ हसणं हे ते चुकीचं होतं. हे असे बदल कवी स्वतः करतच राहतात म्हणजे असं. मग आता इस्लाह करताना इस्लाह करणाऱ्याने काय काय बाबी बघाव्यात? बरोबर आहे. अगदी पहिला तर मी सांगतो तुम्हाला की तुम्ही संगीतातला आहात, तुम्हाला ते पटकन कळेल की तुमचं जे वृत्त आहे आणि तुमचा जो विषय किंवा आशय आहे त्याचं तारतम्य हवं. म्हणजे एखादं तुम्ही दादऱ्यामध्ये बांधलेलं गाणं तुम्ही जपतालामध्ये करू शकता, करता, पण ते बघा की तसं ते ओढाताण होते. आणि मुख्य म्हणजे त्या विषयाला मीटर म्हणजे शेवटी काय तालच असतो ना. ते एखादं असं ताल आहे ते तुम्ही द्रुत आहे ताल एखादा आणि त्याच्यात तुम्ही काहीतरी संत गतीतलं उदास वाहणं असं काहीतरी लिहिलं तर कुठेतरी ते मिसमॅच होतं. म्हणजे त्यामुळे ते वृत्त आणि सहसा ते कवीच्या आतून आपोआपच येतं. पण जर नसेल झालं तर तुम्ही त्याला बघायला पाहिजे. ही माहिती माझ्यासाठी नवीनच आहे की वृत्त आणि विषयाचाही संबंध असू शकतो. त्याच्यानंतर बघा की वृत्ताच्या चुका हे तर किती ढोबळ आहे की बऱ्याच वेळा काय होतं. आणि मी तुम्हाला म्हटलं की जसं गझल लिहिणाऱ्यालाच इस्लाह करता येतो, पण एक अगदी साधी कॉमन मिस्टेक सांगतो मी तुम्हाला. गाल गागा गाल गागा गाल गागा गाल गागा, 3दा किंवा 4दा गाल गागा असं तुमचं वृत्त आहे. बऱ्याचदा शेवटचा गाल गागाच्या ऐवजी गाल गा होऊन जातं. आणि मग ते कारण तो लांबून काहीतरी वाजत असतो त्यामुळे त्याच्या लक्षात येत नाही. पण उस्तादाने ते बघायला लागतं की बाबा इथे गाल गागा गाल गागा हवं, एक कमी झालं गा. किंवा आता एक फार महत्त्वाचं आहे, हे मी उर्दूवाल्यांकडनं शिकलो की ते म्हणतात की जो गझलचा तुमच्या शेराचा जो खयाल आहे तो वाटेल तसा असून चालत नाही. काहीतरी चमत्कृती म्हणून तुम्ही काही लिहिलं तरी असं चालत नाही. साधारण मला तो असं मराठीचा शेर आता आठवत नाही कोणाचा तरी होता, पण त्याचा खयाल असा होता की पाऊस किती कोसळला, पाऊस किती कोसळला, पण मी खडकावर टाकलेलं बियाणं रुजलंच नाही. उर्दूवाल्यांना जेव्हा सांगितलं तेव्हा हे मूर्खपण आहे. स्पष्टपणे सांगतो, अहो खडकावर बियाणं रुजणार नाहीच ना, त्याच्यात तुमचा खयाल काय आहे किंवा तुम्ही काय कसं दुःख जाहीर करतायत, हा खयाल होऊ शकत नाही त्यांच्या मते. मग म्हटलं मग खयाल कसा होऊ शकतो, तर मी मराठीत सांगतो तुम्हाला की तसं समजा असं त्यांनी म्हणजे 2 ओळीत मांडायला लागेल, पण तुम्ही आशय बघा की जमीन सुपीक होती, नांगरलेली होती, त्याच्यानंतर बियाणं पण सकस होतं, पाऊस पण बऱ्यापैकी कोसळला, पण अजून म्हणजे पण बियाणं उगवलंच नाही. म्हणजे पावसाने अजून किती कोसळावं, अजून किती कोसळावं, हा गझलचा खयाल होऊ शकतो. पण खडकावर बियाणं रुजलंच नाही हा गझलचा खयाल नाही होत. नाही हा फार बारकावा आहे, पण आपल्याकडे बरेच लोक असं काहीतरी लिहित असतात. म्हणजे आता शेराची मांडणी कशी आहे हे एक महत्त्वाचं असतं. म्हणजे की म्हणजे विशेषतः मतल्याला सांगतो मी, मतल्याचंच बोलतो आहे. मतल्याची मांडणी कशी बघा तुम्ही की मतला तुम्ही कुठलाही मतला वाचा, पण तुम्हाला पटकन असं वाटतं की हा उला आहे आणि हा सानी आहे, तर उलामधून हा सानी, हा उलामधून सानी यायला पाहिजे. पण कधी कधी ते असं असतं की फिरवलं ते चालेल, कधी असं बरं वाटतं कधी तसं बरं वाटतं. यावेळेला उस्तादांनी त्याला मार्गदर्शन करावं. तर मी माझं उदाहरण देतो आहे की खलील जिब्रान वगैरे असेल मला कदाचित,
की तो म्हणतो की लाईक वॉटर वी कम लाईक विंड वी गो, असं काहीतरी मूळ ते मी इंग्रजीत कपलेट वाचली होती. त्याच्यात त्याचा आधार घेऊन मी असं लिहिलं की पाण्या परीस येणे वाऱ्या परीस जाणे, पाण्या परीस येणे वाऱ्या परीस जाणे, आयुष्य एवढेसे त्याचे किती बहाणे. आता कधी जर तुम्ही असं म्हणले आयुष्य एवढेसे त्याचे किती बहाणे, पाण्या परीस येणे वाऱ्या परीस जाणे, हाही बरं वाटतं, कधी कधी तेही बरं वाटतं. तर ह्या वेळा उस्ताद त्याला मार्गदर्शन करू शकतो की बाबा नेमकं तू का हे करायला पाहिजे आणि का तसं लिहायला पाहिजे. सर मला कधी कधी असं पण आढळतं की गझलकारांनी काळात गल्लत केली, म्हणजे वर्तमान काळ भूतकाळ भविष्यकाळ याच्यात गल्लत होते कधी कधी, किंवा इव्हन जेंडरमध्ये पण गल्लत बरोबर होते. याची काही उदाहरणं हो तुमच्याकडे आहेत? हो नक्कीच आहेत. बघा की पुष्कळ वेळा काय होतं की तुम्ही म्हणता तसं आधी तो एक काहीतरी जुनं काहीतरी आठवणीचं किंवा भूतकाळात तसं काहीतरी सांगतोय आणि मध्येच तो काहीतरी वर्तमानामध्ये म्हणजे त्याचा काळ काहीतरी, त्यामुळे ती सुसंगतता येत नाही. पण आपल्याकडे असा एक गैरसमज आहे की प्रत्येक शेर स्वतंत्र असतो आणि तो कसा लिहिलेला चालतो, असं नाही आहे. कुठल्या गझलमध्ये कुठला शेर यावा याचे पण नियम आहे. त्याचा मूड सांभाळायला लागतो, त्याचा काळ सांभाळायला लागतो आणि त्याचं आधी तुम्ही वर तुझ्या 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 असं लिहिलं आणि खाली एकदम मध्येच तिच्या आलं. आणि यापेक्षाही भयानक म्हणजे तुम्ही कवी जो लिहितोय तो पुरुष अंगाने लिहितोय, मेल जेंडर, आणि तो एखादा शेर तो स्त्रीच्या अंगाने लिहून टाकतो. तर हे गडबड गझलमध्ये तशी चालत नाही. त्याला पण ड्युएट होऊ शकते की, मी संगीतकाराच्या दृष्टीकोन नाही ड्युएट होऊ शकतं, पण तुम्ही ते ड्युएट लिहा असं. पण तुम्ही गझल म्हणून जेव्हा गझल म्हणून अभ्यास कराल त्याचा, तेव्हा तुम्ही अरे बा हा पुरुषाचा स्त्री कसा होऊन गेला, म्हणजे एकदम कवी होते ती कवयित्री कशी झाली, म्हणजे असं नाही होत. सर तुम्ही आता एवढे ज्येष्ठ गझलकार आहात, तुमच्याकडे काही लोक येतच असतील मार्गदर्शनासाठी, तुम्ही इस्लाह करता का? नाही बघा, मी पूर्वी इस्लामी करतो, नाही असं नाही, पण पूर्वी मी गझल एखाद्या ग्रुपवर वाचली आणि मला असं वाटलं अरे हे साध आहे रे, असं नाही, हा शब्द असं कर किती छान होईल बघ, मी ते म्हणजे मनापासून सांगायचो. पण नंतर माझ्या लक्षात आलं की ते कोणाला आवडत नाही, शत्रू निर्माण होतात. शत्रूने ते झालं आहे काय की प्रत्येक गझलकार ज्यांनी अजून 4 गझला नाही लिहिलेत, तो प्रत्येक गझलकार स्वतःला असा गालीवर समजायला लागला. त्यामुळे बाबा आपण काही सांगायचं पण आता मी कोणीतरी विचारलं तरच मी इस्लाह करतो. मग त्याचं एखादं उदाहरण सांगतो आणि मी कसा इस्लाह करतो ते तुम्हाला सांगतो. मी पटकन त्यांनी शेअर दिला आणि मी बदलून टाकला असं नाही करत. एकतर माझा नेहमी आग्रह असतो की तुम्ही मला फक्त मतलात पाठवा, तुम्ही लिहूच नका पुढची गझल, कारण उगाच तुम्ही 10-12 शेअर लिहिणार आणि ते हे सगळं आधी मतला पक्का झाल्याशिवाय, जमीन पक्की झाल्याशिवाय तुमची गझल उभी राहणार नाही. तुम्ही आपण मतला पुन्हा पुन्हा हे करून मतला खणखणीत छान मतला झाला पाहिजे, मग पुढचा शेअर ते लिहा. म्हणून मी मला मतला पाठवा, तुम्ही मला गझल पाठवू नका. आणि एक कवयित्री आहेत, मी त्यांना कसा इस्लाह केला ते तुम्हाला सांगतो, उदाहरण देऊन सांगतो. म्हणजे की तुझ्या दुनिये भुलाव्याचा असा बाजार असतो का, उजेडाच्या जरा किंचित पुढे अंधार असतो का. आता बघा आपण एक हे घेऊ की ही बियत गंगा वृत्त आहे, लगा गागा 4 वेळा, ते त्यांनी व्यवस्थित सांभाळले. त्याच्यानंतर बाजार आणि अंधार हे काफी आहेत, काफिया पण निर्दोष आहेत. आणि असं तो का त्यांचा रदीफ आहे, ठीक आहे, म्हणजे रदीफ म्हणून ठीक आहे. गझलमध्ये आपण त्याचा विचार पुढे करू, म्हणजे हे मूळ 3 घटक आपले व्यवस्थित झाले. आता सुरुवातच बघा तुम्ही की तुझ्या दुनिये असं आपण बोलतो का. मी नेहमी सांगतो आपण जितकं बोलतो तितकी सहज गझल असते. म्हणजे तुझ्या दुनिये असं आपण दुनिये तुझ्या, दुनिये तुझ्या त्यांनी का नाही लिहिलं की त्याचं लिहिल्याबरोबर त्यांचं वृत्त बदलतं, वृत्त चुकतं, त्याच्यामुळे त्यांनी तुझ्या दुनियाचं केलं. ते आता ह्याच्यावर काय करता येईल हा विचार सध्या आपण बाजूला ठेवू, कारण वृत्त आपल्याला बदलायचं नाही आहे, तर हा विचार बाजूला ठेवू. आता पुढे बघा की तुझ्या दुनिये भुलाव्याचा असा बाजार असतो का, पुढे अंधार असतो का. नक्की तुमचा प्रश्न काय आहे. असा बाजार असतो का हा प्रश्न नाही आहे तुमचा. तुमचा प्रश्न असा आहे असा बाजार का असतो. म्हणजे रदीफ तुम्हाला असतो का नाही, का असतो करायला पाहिजे. तर असा बाजार का असतो, असा पुढे अंधार का असतो, असं तुम्हाला करायला पाहिजे. हे आधी हा इस्लाह झाला. म्हणजे हे त्यांना विचारतो मी सांगत नाही. तुमचा नक्की प्रश्न काय आहे. अंधार असतो का म्हणजे मग उजेड असतो का असा प्रश्न येतो ना. अंधार का असतो
हा तुमचा प्रश्न आहे, तर तसंच लिहा. म्हणजे आणखीन एक असं मी विचारतो की उजेडाच्या जरा किंचित पुढे कशाला आहे? कन्फ्युजिंग आहे सगळं. उजेडाच्या जरा किंचित पुढे असं आपण नाही बोलत हो. आपण तुम्ही बदलून बघा. ते नाही बदललं तर मग मी सुचवतो की उजेडाच्या पुढे मागे असा अंधार का असतो. आता हा मिस्टर तुमचा छान झाला. आता तुम्हाला आता राहिला पहिला प्रश्न की तुझ्या दुनिये. तर त्याच्यात आता तुम्ही असं करा की समजा तुम्ही हा जो उजेड अंधाराचा खेळ किंवा हा सगळं तुम्ही सांगता हे शहराला लागू पडतं ना, कुठल्याही महानगराला लागू पडतं ना, जिथे झगमगाट आहे तिथे. बरोबर. मग तिथे तुझ्या कशाला दुनियेच्या गोष्टी करायच्या. मग तो शेरमा असा करा की तुझ्या शहरी भुलाव्याचा असा बाजार का असतो, उजेडाच्या पुढे मागे असा अंधार का असतो. आता बघा हा मूळ शेर आणि हा इसला केलेला शेर खूप बदलला. आणि मुख्य म्हणजे कवयित्रीला कारण कळलं. मी जर हा शेर असा बदलून टाकला आणि तिला दिला तर ते प्रत्येक वेळा ते तिला कळणारच नाही. इन्क्लुझिव्ह प्रोसेस. आणि तुम्ही प्रश्न विचारा एक एक त्याला म्हणजे म्हणतात तराशना म्हणतात. गझलचा एकही शब्द अनावश्यक नको. तिथे तुम्हाला जागाच नाही आहे फापट पसरायला. अनावश्यक शब्द नको. शब्द नेमका हवा असतो का आणि का असतो फरक आहे ना, प्रचंड फरक असतो. तर हे सर जेव्हा तुम्ही स्वतः हे करायला लागाल तेव्हा तुम्हाला मग इस्लाची जरूर पडत नाही. तुम्ही शिकत जाता आणि तुम्ही चांगले गझलकार होऊ शकता, व्हायला लागता. म्हणजे असं हे मला असं वाटतं की इस्लाबद्दल बऱ्यापैकी माहिती आम्ही आज आपण बऱ्यापैकी चर्चा आपण केलेली आहे. आणि हा एपिसोड कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. धन्यवाद. धन्यवाद.